नमस्कार मित्रांनो, मी समीर. आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत पुण्यापासून अंदाजे 50 ते 60 किलोमीटर दूरवर असलेले आणि पुण्याचे वेरूळ असे समजले जाणारे माळशिरसीतील भुलेश्वर मंदिर पाहण्यासाठी. भुलेश्वरला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. सह्याद्रीच्या मूळ पर्वतरांगेमधून फुटून एक रांग पूर्व पश्चिम पसरली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, मल्हारगड आणि सिंहगड हे किल्ले याच रांगेवर वसलेले आहेत. याच पर्वतरांगेवर आपल्याला भुलेश्वर शिव मंदिर पाहायला मिळते. अभ्यासकांच्या मते मध्यवर्ती मूळ शिव मंदिर हे 12व्या शतकाच्या पूर्वार्धात उभारले असावे. त्यानंतर पुढील काळात झालेल्या विध्वंसामुळे मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला ब्रह्मेंद्र स्वामी यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये बांधलेला नगारखाना दिसतो. ब्रह्मेंद्र स्वामी धावडीशीकर हे छत्रपती शाहू महाराजांचे गुरु होते. पेशवे व इतर सेनापती, मंत्री यांना गुरुस्थानी मानत. ब्रह्मेंद्र स्वामींनी मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये बरेचसे बांधकाम करून घेतले. नगारखान्याच्या वरील भागात आपल्याला देवी देवतांचे शिल्पांकन केलेले दिसून येते. मंदिराच्या बाहेरील भिंतीवरून हे मंदिर दुमजली असावे असे दिसून येते, परंतु तळमजल्यावर जाण्यासाठी कोठूनही रस्ता दिसत नाही. नगारखान्याच्या प्रवेशद्वारातून आपण मंदिरात प्रवेश करतो. मंदिरात आल्यावर मंदिराचे भव्य व सुंदर स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व कलाविश्व पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. हे मंदिर आपल्याला नंदी मंडप, सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह यामध्ये विभाजित झालेले दिसून येते. नंदी मंडपातील नंदी हा खूपच प्रशस्त असून मान वळवून बसलेला दिसून येतो. तसेच नंदी मंडपाच्या तुळईवरही आपल्याला शिल्पांकन केलेले पाहायला मिळते. नंदीचे दर्शन घेऊन गर्भगृहामध्ये सुंदर शिवपिंड पाहायला मिळते. मंदिरावर आपल्याला पाने, फुले आणि वेलबुट्टी नक्षीचा वापर जागोजागी केलेला दिसतो. गर्भगृह आणि अंतराळाच्या बाह्य भिंतीवर आपल्याला सूरसुंदरी आणि देवी मूर्ती पाहायला मिळतात. येथे आपल्याला रामायण, महाभारत आणि समुद्रमंथन यामधील प्रसंगांचे शिल्पपट पाहायला मिळतात. तसेच दक्षिण भागातल्या तुळईवर सातवाहनकालीन गुणाढ्याच्या कथेचा शिल्पपट पाहायला मिळतो. सभोवताली असलेल्या उंच खांबांवर
आपल्याला त्रिदेवी प्रतिमांचे 9 फलक पाहायला मिळतात. तर त्यातला 10वा फलक हा 3 भैरव प्रतिमांचा आहे. त्यामध्ये आपल्याला माहेश्वरी, कौमारी, चामुंडा, वैनायकी, ब्राह्मणी इत्यादी शक्ती देवी पाहायला मिळतात. येथे असलेल्या सिद्ध प्रतिमांवरून प्रस्तुत मंदिर नाथ आचार्यांनी किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेले दिसून येते. असे हे शिल्पसमृद्ध भुलेश्वर मंदिर पुण्यापासून अगदी जवळच अंतरावर आहे. महाशिवरात्र, श्रावण सोमवार ह्या काळात येथे गर्दी होत असते. तुम्ही कधी येथील परिसरात असाल तर भुलेश्वर शिव मंदिराला नक्की भेट द्या. भेटूयात नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.